नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। नातं रक्ताचं असो वा प्रेमाचं, पण या जगात आईसारखं दुसरं दैवत नाही। पण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक अशी बातमी समोर आली जी ऐकून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल। एका माऊलीनं जिनं आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवलं, त्याच माऊलीनं केवळ दुसरं लग्न करण्याच्या आड येतंय म्हणून आपल्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केली। भांबर्डे गावातील ही घटना निव्वळ धक्कादायक नाही तर सुन्न करणारी आहे। पाहुयात या पाषाण हृदयी मातेचा क्रूर चेहरा उघड करणारा हा स्पेशल रिपोर्ट। शिरूर तालुक्यातील भांबर्डे हे तसं शांत गाव, पण या शांततेला रात्रीच्या सुमारास एका भयानक कृत्यानं गालबोट लागलं। रवींद्र अशोक पवार यांचं कुटुंब कोकणातील मुरुड इथं फिरायला गेलं होतं। तिथून परतल्यानंतर सर्व काही आलबेल होतं असं वाटत असतानाच नियतीनं क्रूर डाव मांडला। 11 महिन्यांचा चिमुकला यश अचानक बेपत्ता झाला आणि शोध सुरू झाला त्या हरवलेल्या काळजाच्या तुकड्याचा। पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली तेव्हा जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलीसही हादरले। यशची आई पूजा रवींद्र पवार हिची चौकशी केली असता तिनं आपला गुन्हा कबूल केला। मुरुडवरून आल्यानंतर यश सतत रडत होता, त्यामुळे पूजा त्रस्त झाली होती। पण हे केवळ वरवरचं कारण होतं। पूजाच्या मनात दुसरं लग्न करण्याचा विचार घोळत होता आणि 11 महिन्यांचा यश तिच्या या स्वप्नांच्या आड येत होता। याच विकृत भावनेतून तिनं घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर यशचं डोकं जोरात आपटलं आणि त्या निष्पाप जीवाची तिथंच प्राणज्योत मालवली। हत्या केल्यानंतर पूजा थांबली नाही, तिनं क्रूरतेची परिसीमा ओलांडली। पुरावा नष्ट करण्यासाठी ओट्यावरील रक्ताचे डाग पाण्यानं धुवून काढले। यशचा मृतदेह एका कपड्यांच्या बॅगेत भरला। ती बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात जड दगड टाकले आणि शेतातल्या विहिरीत तो मृतदेह फेकूनही दिला। आईनंच आपल्या मुलाचा असा अंत करावा हे पाहून भांबर्डे गाव मात्र सुन्न झालं। रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी एका 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या संदर्भाने त्याचे वडील रवींद्र अशोक पवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आकस्मिक मयत दाखल होता। सदर मुलगा अल्पवयीन असल्या कारणाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे आणि त्यांच्या टीमने याचा गांभीर्याने तपास करून पीडित मुलाच्या नातेवाईकांची विचारपूस केली। विचारपूस करण्याच्या दरम्यान जे अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या आईने यामध्ये सदर अल्पवयीन पीडित मुलाचा खून केल्याची कबुली दिली आणि या खुनाचे जे मुख्य कारण असं होतं की त्या जी अल्पवयीन मुलाची आई आणि या गुन्ह्यातील जी आरोपी महिला आहे तिचं तिच्या नवऱ्यासोबत वारंवार भांडण होत होतं आणि त्याच पद्धतीनं तिला दुसरं लग्न करायचं होतं आणि दुसरं लग्न करण्यासाठी हा मुलगा जर असेल तर कोणी लग्न करणार नाही या भावनेतून आणि तशाच पद्धतीनं हा 11 महिन्याचा मुलगा सारखा घरी रडतो, त्रास देतो, किरकिर करतो। यावेळेस या दरम्यान रागाच्या भरामध्ये तिनं मुलाचं जे डोकं आहे ते एका सिमेंटच्या ओठ्यावरती आदळून त्याचा खून केलेला होता आणि तो खून कुणाला कळू नये या भावनेतून जो हा खून आहे तो 8 मार्च रोजी केला होता आणि या खून कुणाला कळू नये या उद्देशानं त्या मुलाची जी बॉडी आहे ती तिने एका बॅगमध्ये भरून सोबत 2 त्याच्यामध्ये मोठे दगड टाकून ही बॉडी भांबर्डीमधील एका विहिरीमध्ये फेकून दिली होती। परंतु 5 तारखेला ही बॉडी आपल्याला मिळून आली आणि या अनुषंगाने सदर महिलेला काल रोजी आपण अटक केलेली आहे। आज रोजी माननीय न्यायालयात हजर करणार आहोत। सदर गुन्ह्याचा तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तिडके हे करीत आहेत। एकूणच काय सांगाल ही महिलेची पार्श्वभूमी कशी आहे? या महिलेचं पूर्वीही एक लग्न झालं होतं आणि त्याच्यासोबत फारकत घेऊन हे लग्न केलं होतं आणि याही नवऱ्यासोबत तिचं म्हणजे त्यांचं पटत नव्हतं आणि आता ती परत आणखी एक लग्न करणार होती। रांजणगाव पोलिसांनी आरोपी पूजा पवारला अटक केली। दुसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या या महिलेला कठोर शिक्षा व्हावी अशीच मागणी आता शिरूर तालुक्यातून होती।